श्री गणेश मराठेपाडा टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर गावदेवी धोंडा उडवली टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅचला आपण सुरुवात करूया. धन्यवाद संदेशजी बकारे सर. आम्ही खालिंकर आयोजित आई गावदेवी तिसाई चषक 2026 चा हा महासंग्राम आपण पाहतोय. टॉस जिंकून गावदेवी धोंडा वडोल टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि सनवाईचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राइक एंडवर विराज, तर नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय बॅटर योगेश. हे सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गावदेवी धोंडावडीच्या टीमच्या माध्यमातून सलामी करिता गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या षटक हाताळण्याकरिता रुपेश आणला गेलाय. मागील मॅच पाहिली तर साई स्पोर्ट्स वडाचा पाडा विपक्षात साईदेवा साईगाव. ह्या मॅचमध्ये साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीमने बाजी मारली. पराभूत व्हावं लागलं साईदेवा साईगाव ह्या टीमला पहिल्या मॅचमध्ये. आणि दुसऱ्या मॅचमध्ये ह्या दोन संघांना आपण पाहणार आहोत. श्री गणेश मराठेपाडा विपक्षात गावदेवी धोंडा वडोली. तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय स्ट्राइक एंडला विराज, तर नॉन स्ट्राइक एंडला राहुल. हे सलामीचे बॅटर्स. चला मॅचला सुरुवात करायची आहे. कारण की आपण पाहिलं तर पहिल्या मॅचला खूप उशीर झाला होता. त्या कारणास्तव आपण सूचित करत आहोत की मॅचला सुरुवात करावी. आजचा शेड्यूल आहे तो लवकरात लवकर आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आलेल्या सर्व प्रेक्षक खेळाडूंचं आणि मान्यवरांचं आम्ही खालिंकर आयोजित आई गावदेवी तिसाई चषक 2026 मध्ये सर्वांचं स्वागत. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या मॅचला होते सुरुवात. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय विराज, तर नॉन स्ट्राइक एंडला राहुल. गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश. गोलंदाज रुपेश. पहिलाच बॉल. यावेळेस पहिलाच बॉल सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय पहिल्याच बॉलवर. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली गोलंदाजानं. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिला बार लाख मोलाचा आणि पहिला विकेट खूप महत्वाचा असतोय गोलंदाजाकरिता आणि तो मिळवला गेलाय पहिल्याच बॉलवर. आपण रुपेशच्या खात्यामध्ये ही विकेट. तर लगातार 3 विकेट्स घेतल्या तर प्रफुल्ल मराठे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज. बघा प्रोत्साहन दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना आणि प्रोत्साहन आपण पाहतोय प्रफुल्ल मराठीच्या माध्यमातून हे बक्षीस लावलं गेले. पहिल्याच बॉलवर विकेट आली. न्यू बॅटर आपण पाहतोय साईनाथ स्ट्राइक एंडला. ह्यावेळेस ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू विकेटच्या मागे निघून गेलाय. चेंडूला अडवलं गेलंय
रिझनमध्ये बायच्या स्वरूपात या धावा येतील. 2 धाब्याने संघाचं खातं खुलं केलं जाते. या 2 धाबा फलकावर लागल्या जात आहेत. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर दुसऱ्या चेंडू वायच्या स्वरूपात ह्या धाबा आपण पाहतोय फलकावर जोडल्या गेल्यात. म्हणजे 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धाबा फलकावर, 1 विकेटचं नुकसान झालंय आणि विराजला माघारी परतवले गेले पहिल्याच बॉलवर. रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट. गोलंदाजाला आत्मविश्वास देणारे हे चेंडू राहिलेत. त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रुपेश हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. रुपेश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पुण्याच्या एकदा सायनाच्या विरोधामध्ये चांगला चेंडू हाताळला गेलाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला आणि उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धावानं तिसऱ्या चेंडूची समाप्ती केली. ज्या पद्धतीनं पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर बाहेरची दिशा घेत असताना पाहायला मिळाला आणि बाकीचं काम केलं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये निलेश आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर. अजून पण बॅटच्या साह्याने धाव आली नाहीये. ह्यावेळेस ऑफस्टम सोडून जाणारा चेंडू आणि पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्पेअर आहे. व्हाईट बॉलची उद्घोषणा केली जाते. अतिरिच्या बढतीने धावपळक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 अंकावर धावपळक. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि फलकावर 3 धावा. गोलंदाज रुपेश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. सायनेच्या विरोधामध्ये पहिलं षटक मार्गस्थ. ह्यावेळेस चांगला ड्राईव्हचा स्ट्रोक आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होतं. डायरेक्ट हिट झालं असतं तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु कॉलिंग चांगली होती. एक सिंगल धाव बॅटच्या साह्याने आपण पाहतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 4 अंकावर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळला गेला, विकेट मिळाली. त्यानंतर दुसरा चेंडू बायच्या स्वरूपात धावा आल्या. त्यानंतर बॅटच्या साह्याने या धावा आपल्याला पाहायला मिळतोय मागील चेंडूवर. 4 धावा फलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चेंडूला अडवलं गेलंय. त्या दरम्यान इथे मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटरला पण पाहिलं. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 6 अंकावर धावफलक. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये पाहिलं तर लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण आपल्याला फलकावर पाहायला मिळतंय. आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज रुपेशनं. तुमच्याकडे लाईन आणि लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी या पहिल्या ओव्हरमध्ये, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रुपेश हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता रुपेश पुणे जगदा गोलंदाज ट्रॅकवर. 6 धावा फलकावर आहेत. जे प्रेक्षक ओमसाई मूवीजच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले असतील त्यांचं सहर्ष स्वागत. अमी खालिंकर अजित आई गावदेवी तिसाई चषक 2026चा हा महासंग्राम आपण पाहतोय. पहिल्या षटकातील शेवटचे चेंडू टाकण्याकरिता रुपेश गोलंदाज ट्रॅकवर. समोर साईनाथ. ह्यावेळेस चेंडू हवेत आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आला. चेंडू खाली. चांगला झेल. विकेटचं होईल इथे मात्र बदल. लागणारा हा दुसरा धक्का. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये रुपेशने दाखल केली. ज्या पद्धतीनं पाहिलं तर
षटकाची सुरुवात झाली ती विकेटनं आणि षटकाची समाप्ती सुद्धा विकेटनं. त्या षटकामध्ये पाहिलं तर 6 धावा खर्च करत 2 विकेट आपल्या नावावर कोरत असताना आपण पहिल्या ओव्हरमध्ये रुपेशला पाहिलं. न्यू बॅटर पण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला सौरभ, स्ट्राईक एंडला साईनाथ. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेस ऑफ साईडला क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. हा येतोय चौकार 4. डीजे धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली दुहेरी अंकामध्ये 10. ह्यावेळेस गती कमी केली होती. हाफ ट्रॅकर होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 11. दुसऱ्या षटकाची सुरुवात पाहिली तर चौकारानं झाली. त्यानंतर एक सिंगल आली आणि धावफलकावर धावा आपण पाहतोय 11. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या रुपेशनं आणि प्रतीकने आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात पहिल्या 2 चेंडूमध्ये. ह्यावेळेस गती कमी केली होती. फिंगर रोल केले होते परंतु ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. एक अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेले 12. गोलंदाज प्रतीक पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पासून दूर राहिले. डॉट चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला स्ट्रोक फेवर करायचा होता परंतु चेंडूपासून दूर राहिले. चांगली लाईन गोलंदाजी राहिली आणि त्याचं कारण निर्धाव चेंडू. यावेळेस पुण्याच्या एकदा फुल टॉस करून खेळायचा होता. यावेळेस सुद्धा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर ऑन साईडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नादामध्ये ते मात्र मिस होत असताना बॅटरला आपण पाहतोय. तुम्हाला लाईन ओळखावी लागेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर तेव्हा मात्र धावा येऊ शकतात. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू. चांगला चेंडू हाताला गेला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर लाईन लेंथ चांगली राहिली आहे गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला त्यानंतर मात्र जी ऑप्शनची लाईन पकडली त्या पद्धतीनंच मात्र चेंडू हाताळले गेलेत. लगातारचे 3 चेंडू पाहिले तर डॉट टाकण्यात यश आलंय गोलंदाजाला. गोलंदाज प्रतीक ह्यावेळेस ऑन साईडला प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव डोक्याची ठरेल का? स्ट्राईक एंडकडे मात्र फेकी झाली आहे. त्यानंतर मात्र अजून एक धाव ते मोजावी लागेल. म्हणजेच या चेंडूवर आल्या 3 धावा. धावसंख्या पाहिली तर 15 या अंकावर जाऊन पोहोचली गेले आणि 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 6 आणि या ओव्हरमध्ये आल्यात 9 धावा. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठली विकेट गमावली नाही. त्यानंतर मात्र आलेख पाहिला तर थोडासा उंचावला गेलाय. आणि जेव्हा जेव्हा प्रथम बॅटिंग करत असताना पाहिलं तर आलेख उंचावाचा असेल तर मात्र तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागते. तेव्हाच उच्चांक मोठा गाठला जाऊ शकतोय आणि ते प्रयत्न आपण पाहतोय गावदेवी धोंडावडोली मैदानाच्या आतमध्ये करत असताना. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 15. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. एकंदरीत पाहिलं गेलं तर 4 षटकांचा सामना, 40 पेक्षा जास्त धावा, एक लढण्यापुरतं फायटिंग टोटल मांडलं जाऊ शकतंय. ह्या मैदानाचा आपण विचार केला तर विकेट चांगली गोलंदाजांना साथ देते. 40 धावा एक चांगलं टोटल मानू शकतोय. आतापर्यंत गोलंदाज हवी ठरलेत या खेळपट्टीवर. तिसऱ्या षटकाकरिता चेतनला आणले गेले. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगला झेल, फलंदाज फेल, लागणारा हा 3रा धक्का.
न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय योगेश दळवी. योगेशला मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. अशा पद्धतीने पाहिलं तर विकेट गमावले गेलेत 3. ह्या चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक इनफिल्डचा येतो चेंडू खाली आणि योगेशला सुद्धा परतावं लागेल. विकेटचं बदल. नितेश शेलार आपण आयोजकांशी संपर्क साधा. तर विकेटचं पतन झालं. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवत असताना आपण पाहतोय चेतन ह्या गोलंदाजाला. गोलंदाजी चांगली झाली ह्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर. रुपेशने चांगली सुरुवात केली, पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. त्या पहिल्या षटकाची समाप्ती विकेटने केली. प्रतीकने मात्र 9 धावा खर्च केल्या, त्याला विकेट मिळाली नाही. परंतु चेतन तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 फलंदाजाला माघारी परतवण्यात यश आलंय. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रियांशू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सायनाथला मात्र साथ द्यावे लागेल प्रियांशूला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पार्टनरशिप ही खूप महत्वाची असते, ती मात्र जोडावी लागेल. यावेळेस ऑन साइडला चेंडूला पाठवलं गेलंय सीमारेषा पार. हा येतोय दमदार रुबाबदार चौकार 4. धन्यवाद. पुढील 2 टीमने तयार राहायचंय. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत टॉस बॉक्समध्ये. गावदेवी पारिवडी विपक्षात साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. ह्यावेळेस फुलटॉस आहे ऑन साईडला अलोन द कार्पेट. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचला गेलाय. फलकावर आपल्याला पाहायला मिळतंय 21 धावा फलकावर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट आणि नंतरच्या 2 चेंडूवर 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज चेतनने. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडूपासून दूर राहिले बॅटर आणि कारण बनलं निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा फलकावर. तिसऱ्या षटकात अंतिम चेंडू टाकण्याकरिता चेतन. यावेळेस फुलटॉस आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? आलाय आणि चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. विकेट चवली ती मात्र बदन. तीन षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 21 वर 5 अशी परिस्थिती. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. अंतिम षटकामध्ये धावा जोडाव्या लागतील. एक फायटिंग टोटल उभं करायचं असेल तर मात्र या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा जोडणं इथून मात्र प्रयत्न करावा लागेल ह्या दोन्ही बॅटरला. न्यू बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला असेल तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय साईनाथ. गोलंदाजी ट्रॅकवर मनीष. 4थ्या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. ज्या पद्धतीनं पाहिलं तर डॉट चेंडू आत्मविश्वास देणारा असेल हा चेंडू गोलंदाजाकरिता, कारण चांगली गोलंदाजी राहिली या सत्रामध्ये. ज्या पद्धतीनं पाहिलं तर ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, वेग होता या चेंडूवर, कुठेतरी दूर राहिले बॅटर. गोलंदाज मनीष म्हणून एकदा. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. हाय तोय चौकार 4.
वेळेस लाईन ओळखली गेली होती आणि सरळ चेंडूला ऑनसाईटला पाठवलं गेलं होतं फाईन क्षेत्रामध्ये. सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपण चेंडू पाहिला. ह्यावेळेस वेगवान चेंडू हाताळला गेलाय. टॉस चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 25 या आकड्यावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथ्या षटकाचा आपण विश्लेषण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार आणि तिसरा चेंडू डॉट. ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल. अजून एक फलंदाज होईल फेल. लागणार हा 6वा धक्का. या आकड्यावर आपण पाहतोय अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून मात्र पुढील 2 संघांना मी इन्व्हाइट करेन टॉस करण्याकरिता. गावदेवी पारिवली टीमचा कॅप्टन आणि साई स्पोर्ट्स वडाचपाडा टीमचा कॅप्टन. गोलंदाज तयार. मनीषचा पुढील चेंडू या षटकातील 5वा. ह्यावेळेस सरळ चेंडू एस्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेट चोईल इथे पथन. यावेळेस पाहिलं गेलं तर ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. सरळ एस्ट्यावर आदळला गेलाय आणि फलंदाजाला मात्र माघाडी धाडलं गेलंय. विकेटचं पतन आपण होत असताना पाहिलं. काय गोलंदाजी झाली या सत्रामध्ये पाहिलं तर संघर्ष करावा लागलाय मैदानाच्या आतमध्ये. ह्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. 2 विकेट्स मिळवल्या गेल्यात. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. ह्यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिलाय. एकदा मिळेल लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. एके दाबेने धावफलक 26 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून बॅटिंग करत असताना गावदेवी धोंडावडवली टीमने बनवले आहेत 26 आणि 27 धाव्यांचा पाठलाग करावा लागेल श्री गणेश मराठेपाड्या टीमला. तर आपण पुढील टॉस करणार आहोत मॅचचा. ज्या पद्धतीनं पाहिलं तर गावदेवी पारिवली विपक्षात साई स्पोर्ट्स वडाचपाडा टीम. सन्माननीय आकाशजी गोरे यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. साई स्पोर्ट्स वडाचपाडा विपक्षात गावदेवी पारिवली. तर प्रथमतः आपण ही नाण्याची ओळख करून देऊया. आम्ही खालिंकर नाण्याची पहिली बाजू तर नाण्याची दुसरी बाजू गिरीशदादा पाटील. आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपण आपल्या भेटीस आणली. मी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस. वडाचपाडा टीमचा कॅप्टन मी खालिंकर असा कॉल आणि नाण्याची बाजू गिरीशदादा असे आले. गावदेवी पारवी टीमने टॉस जिंकलाय. आपण टॉस विनिंग कॅप्टनला देत आहोत हे शीतपेय. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपला खूप खूप धन्यवाद. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावावर रोखण्याचा प्रयत्न करशील? कारण मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी झाली. 40 ते 45 धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल आणि ती पण टीम चांगलीच आहे. त्यानंतर ह्या धाबा रोखल्यानंतर मात्र बॅटिंग करावी लागेल. वरदवाडीच्या टीमच्या विरोधात असे कोणते बॅटर तू सुरुवातीला वापरण्याचा प्रयत्न करशील की पहिल्या ओव्हरपासून कुठेतरी प्रेशरमध्ये येईल साई स्पोर्ट्स वरदवाडा टीम? राकेश आणि प्रणयकडून. शेवटचा प्रश्न आहे, आयोजन नियोजन आणि स्पर्धा तुला कशी वाटते? खूप छान वाटते. धन्यवाद. टॉस हारलाय, बॅटिंग करायचे.
पहिल्या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन राहिले. ह्या मॅचमध्ये कोणाकोण अपेक्षा असतील प्रदर्शन करण्याकरिता? योगेश आहे, अश्विन आहे, अविराज आहे, अजय आहे. या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करत असताना? 40+. खूप खूप धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय गावदेवी पारिवली टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता साई स्पोर्ट्स वडसवाडा टीमला. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच सुनीलजी पाडी सर आणि संदेश वकारे सर. सगळं समालोचन आपण काही सत्रांमध्ये त्यांचं ऐकलं आणि पुन्हा एकदा मी समालोचक ते जोबी आलेल्या सर्व क्रिकेटर्सचे खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 26 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या विजयाकरिता 27-27 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवले गेले. पाहूयात 27 धावसंख्येचं आव्हान येणाऱ्या या आपल्याला 24 चेंडूमध्ये पार करताना पाहायला मिळेल का टीम श्री गणेश मराठेवाडा संघ. श्री गणेश मराठेवाडा आपण एकंदरीत जर का बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर या महाराष्ट्रातलं ज्या गावामध्ये प्रथमतः उभं राहताना आपल्याला पाहायला मिळालं, त्या गावातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. आदरणीय राजूभाऊ चौधरी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या मार्फत हे मंदिर आपल्याला उभं राहताना पाहायला मिळेल आणि त्या गावातून बिलॉंग करणारा संघ. प्रथमतः गोलंदाज ट्रॅकवर राहुल. पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेग रिजनमध्ये शेड्यू ट्रॅव्हल होताना वेगानं ट्रॅव्हल होतोय. बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल का, पण नाही आहे तिथे मात्र आय थिंक आयुष पाहायला मिळाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मी शिवक्रांती प्रतिष्ठानचा उल्लेख केला आणि सध्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर आलेल्या सर्व जे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत त्यांची सेवा करताना आमचे मोठे बंधुराज योगेश दळवी आणि तेही आता मात्र इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये खूप दिवसानंतर योगेश दळवी सुद्धा या मैदानाच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम योगेशजी दळवी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 धावा इथे मात्र आपण सध्या तरी पहिल्या चेंडूवर कंप्लीट होताना पाहायला मिळाला. धावफलक 2 अंकावर. षटकातील पुढचा बॉल पॉकेट डिलिव्हरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. हलक्या तंदिशा तरी शेवटी जाईल सिंगल मिळते. डबाच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. योगेश दळवी सध्या तरी नाराजी व्यक्त करत असताना एक कॉल अन मॅटर सॉल्व हे वाक्य ज्यांच्यासाठी वापरलं जातं आणि आता मात्र एक मोठा मॅटर झाला मैदानाच्या आतमध्ये जो थोडा तरी सॉल्व करत असताना चूक घडली आहे. इथून मात्र दोंडावडवी संघाच्या या खेळाडूंकडून 2-2 धावा पळून पूर्ण होत आहे. धावफलक 4 अंकात. कुपे चेंडू हवेमध्ये यावे झेलला आहे संधी. प्रयत्न खूप सारा चांगला करण्याचा प्रयत्न होता इथून मात्र आणि जो की थोडासा अनसक्सेसफुल पाहायला मिळाला. नाराजी पाहायला मिळाली. सिंगल करिता 1 धाव पाहायला मिळाली. 1 धावेने धावसंख्या 5 या अंकावर. स्ट्रोक चांगलाय, उडवलं गेलंय फटक्यामध्ये टाक्यात चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय. इथून मात्र दमदार षटकार 6. सलग 3 चेंडू 3 षटकार आणि सलग 3 चेंडू 3 चौकार करिता प्रफुल्ल मराठे यांच्याकडून 500 रुपयाचे रोख पारितोषिक असणार आहे. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय काही मिळणार नाही आणि षटक समाप्तीच्या विचार षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या खूप सारी चांगली 11 या अंकावर. 18 चेंडूंचा घ्यायचा आहे आणि विजयाकरिता 16 धावसंख्येची आवश्यकता.
चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 11. योगेश क्षमस्व सौरभला आणले गेले पहिल्याच बॉलवर. इथून मात्र फटका फसतोय स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये. ला जवाब क्षेत्ररक्षण सौरभचं विकेट सोबतच फलंदाज बाद. जसं मथुर बैलाला तोड नाही तसं आमच्या आईगाव देवी तिसाई चषकला तोड नाही. ला जवाब आयोजन. टॉस विनिंग कॅप्टनला इथून मात्र शीतपेय, कारण उन्हाचा तडाखा वाढतोय आणि मॅचच्या आधी काहीतरी रिलॅक्सेशन पाहिजे या अनुषंगाने शीतपेय थंड जे आपल्याला इथे उपलब्ध करून दिले गेले आहे. दरवर्षी असतं आणि ते उपलब्ध करून दिले गुरुनाथ गजानन पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला इथून मात्र मिळतं. त्यांचंही मी मनपूर्वक आभारी आहोत. त्याच्यानंतर आमच्या भावेशचं केक शॉप आहे, त्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचला कुछ तो मीठा हो जाए आनंद सेलिब्रेशन करण्याकरिता पेस्ट्री ट्रॉफीज आपल्याला मॅन ऑफ द मॅचची पाहायला मिळते, जी की सुरेशजी शेलार साहेबांनी आम्हाला इथे मात्र पुरस्कृत केली गेल्या. खूप काही या स्पर्धेमध्ये, म्हणून प्रत्येकाला वाटतं की एकदा तरी आई गावदेवी तिसाई चषक खेळावं. अगदी क्रिकेट विश्वजगतातील प्रसिद्ध खेळाडूसुद्धा या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिलेत. अतिशय जर का आपण सीझन पाहिले तर ग्रामीणच्या शक्ती या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. निर्धाव फेकी पाहायला मिळाली असती, पण व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत आधीच्या चेंडूला दर्शवला गेला होता. एक धाव इथून मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळते आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 13-13 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय विजयाकरिता 16 चेंडूंचा केशेष आहे आणि 14 या धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक षटकारालाही 200 रुपयाचं रोख पारितोषिक प्रफुल्ल मराठे यांच्याकडून लावले गेले. खेळाडू कक्ष आपण पाहताय, खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू असतील या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर योगेश दळवी. थोडंसं गेम स्पीडअप करूयात आपण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी तो मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल करण्याचा प्रयास इथून मात्र पाहायला मिळाला. खरं तर भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. 360 अंशामध्ये स्वतःचा हात आणि बॅट फिरवण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता, जो की थोडासा अनसक्सेसफुल ठरला, पण एक चांगला प्रयत्न सिंगलचा इथून मात्र आपण पाहताय. 14 या अंकावर धावफलक. विजयाकरिता 15 चेंडू आणि 13 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस यष्टा घेऊन जाणारा, बेल्स घेऊन जाणारा चेंडू सध्या तरी पाहायला मिळाला. विकेट सोबतच फलंदाज बाद. ट्रॅकवर गोलंदाजी तो मात्र सज्ज होतोय. ह्यावेळेस एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. धोंडा बडवली हे गाव आपण जर का बघितलं तर क्रिकेटची सुरुवात, सीझनची सुरुवात ज्या गावातून होताना आपल्याला पाहायला मिळते आणि कला क्षेत्रामध्येही अग्रेसर असणार नावे आमचे रविकांत मांजरेकर असतील, जे समालोचक आहेत. एक भव्य दिव्य आयोजकांची पंढरी म्हणूनही धोंडा बडवली गावाकडे पाहिलं जातं आणि सध्या तरी 2-3 दिवसापर्यंत आपण बघितलं तर आयुष भोईर एक ठाणे जिल्ह्यामध्ये पारदर्शिक या गावाकरिता ज्यांनी आणले.
त्या आयुष भोईरलाही आपण या दोंडावडी गावातून इथून मात्र आपण पाहिले आहे. दिशा दर्शवण्याचं काम केलं गेलं होतं. योगेश दळवी तिथे माता तैनात. विकेटचं बदन धावबादच्या स्वरूपात परतावं लागेल इथून मात्र तंबूच्या आशयाला. विकेटचं बदन फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या म्हणजे 12 चेंडूंच्या समाप्त्यांत धावसंख्या आहे 15 विजयाकरिता. 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 12 या धावसंख्येची. चेंडू समान आणि धावा समान या परिस्थितीमध्ये आपण पाहताय. दुर्गेश नाही आहेत कदाचित आज या संघामध्ये. दुर्गेश सध्या बिझनेसमॅन झालेले आहेत किंवा कामधंद्यामध्ये बिझी आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाज होता. एक चांगली गोलंदाजीचा अटॅक त्याही खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळाला. आज जरी अनुपस्थित राहिला तरी त्याची जागा भरून काढण्याकरिता काही खेळाडू आपल्याला सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र विराज आणले गेले. विराज आणले गेले. आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय थोडेसे मिस्टेक. चेंडूला थांबा दर्शवला गेलाय इथून मात्र आपण पाहताय. चला गेम स्पीडअप करूया थोडंसं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विराज इथून मात्र सज्ज होतोय. यावेळेस उडवला गेलाय फाईन लेग रिजन मधून. चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावा सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय घडतं तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं या चेंडूची फेकी निर्धाव. गोलंदाज सज्ज होतो विराज. पुढचाही बॉल बॅटची कडा कट घेतली गेल्या. कट केले गेले चेंडूला तडम्या रिजन मध्ये जाणारा चेंडू. यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे तरी कदाचित दुसरी धाव झाली असती कारण इतक्या लांबवर चेंडू गेला होता आणि लक्ष नव्हतं खेळाडूंचं. दोंडावडोलीकरांचं थोडंसं कमी लक्ष इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि तदनंतर ही धाव कदाचित पाहायला मिळाली असती. बॅटर खूप सारा ट्रॅक सोडून किंवा आपली जी जागा आहे ती सोडून पॅसेज सोडून खूप सारा पुढे गेला होता. एकदा मिळते धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 17-17. गोलंदाज तयार. स्वीट व्हॉइस बॅटची कट घेतल्यानंतरचा जो व्हॉइस होता तो सध्या तरी पिन ड्रॉप सायलेन्स असल्यानंतर इथपर्यंत पोहोचला गेला. पुन्हा एकदा सिंगलचा खेळ. स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चेंडू संपतायत. 4 विजयाकरिता 8 चेंडू आणि आता मात्र 9 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. 8 चेंडू 9 धाव. पुढचा बॉल आमच्या मोक्षा दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. फटका फसतोय. विकेट होईल पतन परतावं लागेल. झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. बॅटर आउट.
अंतिम षटक क्षमस्व आपण जर का बघितलं तर अंतिम चेंडू होता. अंतिम षटकऐवजी आम्ही अंतिम चेंडूच्या ऐवजी अंतिम षटक चुकून मागून बोलून गेलो, क्षमस्व. आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळालं. षटक संपलं. क्रमांक इथून मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. विजयाकरिता 6 चेंडूंचा खेळ शेष आणि आता मग 9 या धावसंख्येची आवश्यकता. नो टीम मीटिंग, प्लीज फास्ट. आवश्यकता आहे 6 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता. आणि पहिलाच बॉल यावेळेस पहा स्क्वेअरच्या डोक्यावरून भिरकावून दिले गेलं होतं चेंडूला. थोडासा अडथळा आहे पण डिसिजन आमच्यापर्यंत पण पोहोचवा. विकेटचं बदल, फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन सध्या तरी होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय जय विजय अजय या पद्धतीचं. कारण जय ज्याच्या नावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडू आणि विजयाकरिता पाहायला मिळतं. इथून मात्र पूर्ण होताना एक धाव करिता इथून मात्र सध्या तरी पदार्पण केलं गेलं. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये आणि मिस्टेक थोडीशी पाहायला मिळेल आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. माशला करूयात पुन्हा एकदा आपण इथून मात्र सुरुवात. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता. ओ हो हो, तिथे मात्र क्षेत्ररक्षण पहा. आता मात्र तन मन धन अर्पण करून क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्रीच्या नजीक. तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. आमचे गुणलेखक मित्र माहिती पुरवतात. 2 धावफलक 2 धावेच्या बढतीनं 22-22 विजयाकरिता 3 चेंडू आणि आता मात्र 5 या धावसंख्येची आवश्यकता. सिंगलचा खेळ सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. पण आता मात्र चित्र एकंदरीत जर का आपण बघितलं तर बदललं गेलं आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट इथून मात्र केल्या गेल्यात. धावफलक 2 धावेने का होईना पण पुढे सरसावत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं 24 या अंकावर विजयाकरिता 2 चेंडू आणि आता मात्र 3 या धावा संख्येची आवश्यकता इथून मात्र वाचतीये. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा आणि 2 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. क्षेत्ररक्षण जवळ केलं जातं. ठाऊक आहे तुमच्यावर दडपण आहे किंवा सामना किती महत्वाचा आहे. पण मित्रांनो थोडंसं आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं इथून खूप सारं गरजेचं आहे. विनंती करतोय की कृपया करून आपण घाई करा आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती तुम्हाला आम्ही इथून सातत्याने करतोय. 2 चेंडू विजयाकरिता
आता मात्र 3 या धावसंख्येची आवश्यकता. रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे आपल्या असोसिएशनचा आणि आपल्या स्पर्धेचा नियम. धोंडा वडवलीकर आता मात्र आपल्याला सांगितलं जाणार नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र पियांशू सज्ज होतोय. हो, या चेंडूच्या शोधात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो चेंडू सध्या तरी पियांशूकडून आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आता मात्र समीकरण चेंज. विजयाकरिता 1 चेंडू आणि 3 या धावसंख्येची आवश्यकता. 3 धावा जर का पळून पूर्ण केल्या गेल्या तर मराठे बाडा संघ विन होईल. चौकार आला, षटकार आला तर मराठे बाडा विन होईल. पण सिंगल किंवा डबल आली तर मात्र धोंडा वडवलीकर विजयावर शिक्कामोर्तब करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. काय घडेल, काय बिघडेल, काय होईल, काय नाही होणार हे येणारा चेंडू. शेवटचा अंतिम 1 चेंडू आणि विजयाकरिता 3 धावसंख्येची आवश्यकता असताना हा येणारा चेंडू इथून मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळेल. बसलेला प्रेक्षकराज उभा राहिलाय. वडाचा पाडा संघही उभा राहिलाय. कुठेतरी बॅकफुटला किंवा मागे जाणारा वडाचा पाडा संघ आता पुढे आलाय. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता असताना यष्टा घेऊन जाणारा चेंडू या सामन्यावर गोलंदाजीच्या जोरावर कुठेतरी थोड्याफार प्रमाणात लो स्कोरिंग वाटणाऱ्या मॅचवर विजय मिळवत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. टीम गावदेवी धोंडा वडवली संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ दी मॅचचं किताब जातं. एकंदरीत आपण जर का विचार केला गेला तर निश्चित रूपानं पहा, जिथे एकंदरीत बघितलं तर जिथे कोलमडली होती धावसंख्या किंवा अशा अपेक्षा सोडल्या होत्या या मॅचच्या, योगेश दळवी आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आणि तिथे मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामना विन केला. पियांशू, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राईज. आणि योगेश दळवी आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. आई गावदेवी धोंडा वडवली आणि श्री गणेश मराठेपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित आमच्या कॉमेंटरी बॉक्सशी संपर्क साधायचा. नक्कीच तुर्तच आम्ही थांबतोय. आपण नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. आम्ही खालिंकर आयोजित आई गावदेवी तिसाई चषक 2026चा थरार आणि कॉमेंटरी बॉक्समध्ये करूया चेंज. भिवंडीचा एक जुना जाणता आणि एक देखणा आवाज आपण ज्यांना सातत्याने पाहतोय, उत्कृष्ट आयोजक आमचे परम मित्र आणि यांच्याकडून आम्ही सातत्याने शिकत असतो, आमचे संदेशजी वकारे सर उर्फ सँडी वकारे सर. वेलकम अँड आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीम पारिवली आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे त्वरित. टीम पारिवली